श्रीमन्नारायण नारायण हरे हरे श्रीमन्नारायण नारायण हरे हरे श्रीमन्नारायण नारायण हरे हरे श्रीमन्नारायण नारायण हरे हरे तेरी लीला सबसे न्यारी न्यारी पति परमेश्वराय नमो नमः पति परमेश्वराय नमो नमः पति परमेश्वराय नमो नमः ही तुमची भार्या तुमच्या चरणी लीन होते. सौभाग्यवती देवी, देवी तू आमची पत्नी आहेस याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुझी पतिसेवा तू काया वाचा मनाने समृद्ध केली आहे. आमचे मन तुझ्यावर प्रसन्न आहे. तू माग, काय हवे ते माग देवी, काय हवे ते माग. पतिदेव, आपण मला काय पाहिजे ते मागायला सांगताय, पण मी इतकी तृप्त आहे की अधिक तुमच्याकडे काय मागायचे राहिलेच नाही. आपला वरद असत, आपला स्नेह माझ्या मस्तकी असताना मला कशाचीही उणीव नाही. देवी, हा तुमचा समंजसपणा झाला. स्त्रीचे दुसरे नाव म्हणजे अतृप्ती आहे. स्त्री केव्हाही तृप्त नसते आणि तुझी तृप्ती करण्यात मला अधिक आनंद आहे. माग देवी, तुला काय हवं ते माग. आम्ही तुमच्यावर फार प्रसन्न आहोत. पतिदेव, आपण मला काय पाहिजे ते मागायला सांगताय म्हणून मागते. देवता, मानव, गंधर्व, दानव या सर्वांपेक्षा अधिक शक्तिशाली, अधिक अक्राळ विक्राळ, अधिक विषधारी, ज्याला बघतात सर्वजण भयभीत होतील असे 1 सहस्त्रपुत्र माझ्या पोटी जन्माला यावे हीच माझी इच्छा. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. लवकरच या अंड्यातून माझ्या प्रिय पुत्राचा जन्म होणार आहे. त्या क्षणाची मी खूप आतुरतेने वाट पाहते आणि तो क्षण लवकरच माझ्या दृष्टीस पडणार याचा मला खूप आनंद वाटतो. तसेच इतर सर्व सर्प बांधवात तू सर्वात ज्येष्ठ असल्याने नागाचा राजा शेषनाग 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 या नावाने तुला ओळखले जाईल. या त्रिभुवनात तुझी कीर्ती युगानयुगे अजरामर राहील असा माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहील, सदैव तुझ्या पाठीशी राहील. मातेचा आशीर्वाद घेतला. प्रत्यक्षात या एकांत स्थळी माझे येणे झाले आहे. मनातील सदिच्छा पूर्ण करण्यासाठी आज मी ब्रह्मदेवांची भक्ती करणार आहे आणि म्हणूनच या समोर दिसणाऱ्या शिळेवर ध्यानधारणा करणे हे योग्य. ब्रह्मदेवाय नमः.
तुझा हा तप अतुल्य आहे. तुझ्या या तपाबद्दल जे काही वरदान तुला मागायचं आहे ते माग. देवश्री प्रणाम. माझा प्रणाम स्वीकार करावा. मी माझ्या इतर सर्प बांधवांच्या दुष्ट कर्माला कंटाळून त्यांच्यापासून विभक्त झालो आहे. या सृष्टीच्या संरक्षणासाठी माझ्या हातून काहीतरी चांगले कार्य घडावे अशी माझी इच्छा आहे आणि म्हणून मी या सृष्टीचा आधार म्हणून सर्वांचे रक्षण करेन असे वरदान मला द्या. हे शेषनागा, ही पृथ्वी पर्वतरांगा नद्या खोऱ्यांनी नटलेली आहे. त्यामुळे ती पूर्णपणे अस्थिर आहे. तसेच वैकुंठवासी विष्णूला पृथ्वीचे भ्रमण करताना विश्रांतीची गरज आहे. तेव्हा तू त्यांना तुझ्या परीने जे काही सहकार्य करता येईल, जेणेकरून त्यांचा क्षीण दूर होईल, असे सहकार्य कर. तथास्तु 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 तथास्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. 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 काय पाहतोय मी? प्रत्यक्षात माझ्या नेत्रासमोर शेष एक निष्ठतेनं भक्ती करतोय. हे शेषनाग, हा वैकुंठीचा नारायण तुझ्यावर प्रसन्न आहे. माग म्हणतोय, तुझी असेल ती इच्छा या क्षणी पूर्ण केली जाणार. माग, जे काय हवं असेल ते. हे माझ्या दयेच्या देवा, हे विश्वाच्या पालनकर्त्या देवते, हे वैकुंठीच्या नारायणा, हे माझ्या दयेच्या देवा, तुझ्या पूज्य आणि पवित्र चरणी हा शेषनाग नतमस्तक होतोय. देवा, या पृथ्वीचे संरक्षण आणि संचलन करत असताना तुम्हाला विश्रांतीची फार गरज असते. म्हणून मी तुम्हाला विश्रांती दे. तुम्ही माझ्या या शय्येवर विसावा घ्यावा. मी तुमचा सर्व भार स्वतःवर घेईन अशी माझ्यावर आपली कृपा असावी. अरे वा, तुझे शब्द ऐकून समाधान वाटले. कारण या क्षणी केवळ प्रत्यक्षात वैकुंठीच्या नारायणाला सहकार्य करण्यासाठी तू तत्पर होणार आहेस. वा बाबा, अगदी फार केलास, फार छान बोललास. या क्षणी जर का हा वैकुंठीचा नारायण प्रत्यक्षात तुझ्या शय्येवर काही क्षण विश्रांती करेल, त्याच वेळी हे विश्व कोणत्या रीतीनं हाकावं हे मला प्रत्यक्षात कळेल. आणि म्हणूनच वा, तुझ्यावर मी प्रसन्न झालो आणि केवळ आज तुझी इच्छा मी पूर्ण करणार. हा शब्द, हा वैकुंठीचा नारायण तुला देतो. यापुढे या विश्वाचं घाटगाडतं मला सुरळीत चालवायचं. याच्यासाठी या शय्येवर काही क्षण विसावा घेऊन हा वैकुंठीचा नारायण पुढील कार्यभाग अगदी योग्य रीतीनं हाताळणार. वा, धन्य झालो मी या विश्वाची पालनकर्ती देवता आणि तुझा भक्त म्हणून माझ्या मुखावाटे निघणारे शब्द. देवा, माझ्या या शय्येवर विराजमान हो आणि ते तू सत्य करणार आहेस. देवा, धन्य झालो, धन्य झालो.
हे वैकुंठीच्या नारायणा, पृथ्वीवर महाभयंकर भूकंप होऊन नद्या नाल्यांना पूर आल्याने पृथ्वी तलावर हाकार माजला आहे. सारे जलचर, भूचर, मानव, देव, दानव सारे भयभीत झाले आहेत. संपूर्ण पृथ्वीवर अस्थिरतेचे सावट आहे. या महाभयंकर संकटातून आपणच काहीतरी मार्ग काढा देवा. हो देवा, या संकटातून आपणच काहीतरी मार्ग काढा. चिंता नसे. आज जर का सर्व देव या क्षणी माझ्या समोर आला असेल आणि जर का संकट दुरापास्त करू पाहत असाल तर या क्षणी पहा, हा शेषनाग पहा. याच्या जवळ पाहिल्यानंतर एक महान शक्तिशाली हा शेषनाग, ज्याला ब्रह्मदेवाचा वरदहस्त आहे. आणि याच्यानंतर जर का या शेषनागाच्या फळेवर जर का पृथ्वी धारण केली असेल तर ही पृथ्वी स्थिर राहू शकते आणि या विश्वाचा भार हा समतोल अगदी योग्य राहू शकतो. याच्यासाठीच शेषनागाच्या फळेवर या पृथ्वीला धारण करून या पुढील कार्यभाग मला हाताळायचा आहे. याच्यासाठीच पहा, हे शेषनाग, माझी तुला आज्ञा आहे. या क्षणी ही पृथ्वी तुझ्या मस्तकी धारण करून या पृथ्वीचा भार तू सांभाळावा, अशी माझी तुला आज्ञा आहे. देवा हो पहा, संकट दुरापास्त झालंय. या क्षणी या वैकुंठीच्या नारायणानं नव्हे तर या पालनकर्त्या देवतेनं आज आलेलं संकट दुरापास्त केलंय. याच्या पुढं ही पृथ्वी निरंतर सुरक्षित आणि सुरक्षित राहील, सुरक्षित आणि सुरक्षित राहील. एवढंच नव्हे तर या माझ्या सर्व भक्तजना या वैकुंठीच्या नारायणाचा शुभ आणि मंगलशातरीचा आशीर्वाद आहे. शुभ आणि मंगलशातरीचा आशीर्वाद आहे. शुभ आणि मंगलशातरीचा शुक्लांबरधरं विष्णु शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारम्.